सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या श्रीदेव नारायण मंदिरातील श्रीमद भागवत सप्ताह सोहळा आणि त्याच्या सफल आयोजनाबद्दल सध्या विशेष चर्चा सुरू आहे. श्रीमद भागवत सप्ताह सोहळ्यातील धार्मिक विधी आणि निरूपणकार प्रणव गोखले यांच्या सलग 8 दिवसांच्या निरूपणांची पर्वणी देखील भगवत भक्त व भाविकांसाठी अद्भुत मार्गदर्शक ठरल्याच्याही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या व अशा सात्विक घटकांसोबत सोहळ्याच्या सांगतेला आध्यात्मिक उंची व आध्यात्मिक रुची यांची अनोखी भेट देखील उपस्थित आध्यात्मिक वर्तुळानं अनुभवली. श्रीमद भागवत सप्ताह सोहळ्याच्या सांगतेदरम्यान महाआरतीला निरूपणकार प्रणव गोखले यांची श्रीदेव नारायण मंदिर इथं उपस्थिती होती. या आरतीला सुप्रसिद्ध उद्योजक श्री देवदत्त उर्फ दत्ता सामंत हे सामान्य भाविक आणि बाळगोपाळ मंडळींसह आरतीत अनेकांच्याही नकळत सहभागी झालेले होते. महाआरती संपल्यावर निरूपणकार श्री प्रणव गोखले हे श्रीदेव नारायण मूर्तीसमोर दंडवताद्वारे वंदन करत असताना उद्योजक देवदत्त उर्फ दत्ता सामंत यांचंही मालवणचे ग्रामदैवत श्रीदेव नारायणांच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आगमन झालं. दोघांनीही श्रीदेव नारायणांचे मनोभावे दर्शन झाल्यानंतर काही क्षण निरूपणांच्या जाणीवांचं आदानप्रदान केलं. उद्योजक श्री देवदत्त उर्फ दत्ता सामंत हे उचित धर्मसन्मानासोबत उचित आध्यात्मिक विकसनशीलता आणि खास करून कीर्तन निरूपण या तत्वांमध्ये विशेष प्रोत्साहन आणि विशेष रुची राखणारं व्यक्तिमत्व म्हणून सुप्रसिद्ध आहेत आणि निरूपणकार प्रणव गोखले यांच्या निरूपणांचं तेज देखील मालवणनं नुकतंच अनुभवलेलं आहे. या दोघांची श्रीदेव नारायण मंदिरात साक्षात श्रीदेव नारायणांच्या साक्षीनं झालेली भेट याचं वर्णन म्हणजे आध्यात्मिक उंची आणि आध्यात्मिक रुची यांची भेट झाली अशीच प्रतिक्रिया आध्यात्मिक वर्तुळातनं व्यक्त होते आहे. आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण.